नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. तर बघा, जे व्हायचं नाही तेच होत आहे. BMCमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे दिसून आले आहे. 25 फेब्रुवारीला जी परीक्षा झाली, त्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर आली आहे आणि यामध्ये 500हून अधिक अभियंत्यांनी पालिकेकडे याबद्दल तक्रार नोंदवली आहे. यामध्ये परीक्षेला कुठल्या टाईपचे प्रश्न येतील आणि कुठला अभ्यासक्रम राहील, याचा जो ईमेल आहे तो लीक झालेला आहे आणि जोपर्यंत या परीक्षेचा सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत या परीक्षेचा निकाल लागायला नाही पाहिजे, अशी याबद्दल माहिती मिळाली आहे. ते आपण समोर न्यूज मार्फत बघूया. एमसीच्या गट अ खात्यामध्ये नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप आता 500हून अधिक अभियंत्यांनी केलेला आहे. परीक्षेत कोणते प्रश्न येणार या संदर्भातील माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या घोटाळ्याच्या चौकशीची मागणीही करण्यात आलेली आहे. चौकशी होईपर्यंत परीक्षेचा निकाल लावू नये अशी मागणीही करण्यात आली आहे. ही परीक्षा पालिकेनं IBPS या संस्थेमार्फत घेतली आहे. ईमेल आहे IBS कंपनी आणि सिटी कडे येणारा की अभ्यासक्रम काय काय येऊ शकतं, संभाव्य प्रश्न कुठल्या कुठल्या टॉपिकवर येऊ शकतात, असं एक ईमेल तो लीक झालेला आहे आणि त्याची प्रत मी तुम्हाला इकडे आहे माझ्याकडे, ती दाखवली तुम्हाला. त्यामुळं या परीक्षा त्या घेतल्या गेल्या त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये. सध्याच आपण पाहिलं की BMCच्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचं कळत आहे. 500हून अधिक अभियंत्यांनी तक्रार केलेली आहे की परीक्षेत नेमकं कोणते प्रश्न येणार या संदर्भातील माहिती पुरवल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय. तर बघा, आता तुम्ही बघितले असेल की यामध्ये कशा प्रकारे जो घोटाळा आहे तो उघडकीस झालेला आहे आणि सध्याला BMC ज्युनियर इंजिनियर या पदाच्या परीक्षा चालू आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी पण लक्षात घ्यावे की तुमच्या सेंटरवर पण अशा प्रकारचे जर काही गैरप्रकार आढळले तर त्वरित तुमच्या सुपरवायझरला कळवा. कारण की बघा, BMCची जी एक्झाम करिता खूप विद्यार्थी मेहनत करतात आणि यामध्ये जर असे होत राहिले तर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान तर आहेत, पण त्यांची स्वप्न पण अपुरे राहतील. आणि तुम्हाला माहितीच असेल की या परीक्षेसाठी जे परीक्षा फॉर्म भरण्याकरता विद्यार्थ्यांकडून ₹1000 फीस घेतली जाते आणि त्यांना सेंटर असे दिले जाते त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे. आणि बघा, यामध्ये काही विद्यार्थ्यांना असे सेंटर दिले गेलेले आहे की त्यामध्ये जर बघितलं आपण आधीच्या एक्झाम जे झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला पेपर फुटी झालेली दिसून येणार. म्हणून बघा, यावर तुमच्या सर्वांचे काय मत आहे ते मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.